पुण्यासारखं सुंदर शहर असावं आणि त्या सुंदर शहरात तुमचं एक छानसं घर असावं. असं स्वप्न बरेच जण त्यांच्या उराशी बाळगतात आणि पुण्यात घरही घेतात. इव्हेंच्युअली जेव्हा ते दुसऱ्या लोकेशनला शिफ्ट होतात, जणू काही जण फॉरेनला जातात, इन्व्हेस्टमेंट म्हणून पुण्यात घर घेतात. अशा सगळ्यांना नंतर एक मोठा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी घरं ज्यांची आहेत पुण्यामध्ये, अशाही लोकांना काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आणि अशा प्रॉब्लेम्सला सोल्युशन घेऊन आलंय लिगसी गार्डियन. आज या लिगसी गार्डियनचे फाउंडर मिस्टर अमोल पगारिया माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की लिगसी गार्डियन कशा पद्धतीने अशा विविध प्रॉपर्टी ओनर्सला मदत करतं. सो अमोल, एक्झॅक्टली लिगसी गार्डियन करतं काय? लिगसी गार्डियन वरती येण्याआधी मी तुम्हाला काही एक बॅकग्राऊंड देतो. तर बेसिकली प्रॉपर्टी डॉक्युमेंटेशनमध्ये किंवा अदर गव्हर्नमेंट डॉक्युमेंट लायसनिंगमध्ये आम्ही जवळपास सेकंड जनरेशन आहोत. आणि प्रॉपर्टी डॉक्युमेंट्समध्ये काय काय असलं पाहिजे आणि काय काय नसलं पाहिजे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय हे आम्ही जवळपास मागच्या 25 वर्षापासून हे प्रश्न सोडवतोय. आणि असेच काही NRI कस्टमर्स होते, त्यांचे नाव ट्रान्सफर झालेलं नव्हतं किंवा प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली नव्हती. आणि मीनवाईल हे लायझनिंग करताना त्यांचं असं आलं की यार अमोलजी, आम्हाला हा प्रश्न पडलाय की टेनन्सी मॅनेजमेंटचं काय करायचं किंवा आमचा भाडेकरू हा वेळेवरती भाडं देत नाहीये आणि मग हे कलेक्शन करण्यासाठी कोण जाणार. किंवा एक इंटरेस्टिंग कंप्लेंट तर सगळ्यांची कॉमन ही असते, सोसायटीतनं रात्री अपरात्री फोन येतात किंवा तुमचं भाडेकरू असं करतोय, तुमचं भाडेकरू तसं करतोय किंवा तुम्ही सोसायटीचं मेंटेनन्स भरलेलं नाहीये. ते म्हणे ते टाइम झोनचं लक्षातच घेत नाही की त्यांच्या इकडे सकाळी पण बाबा माझ्या इथं मध्यरात्र झालेली आहे आणि ह्यावेळी मी काय उत्तर द्यावं. तर प्लीज म्हणे याच्यावरती काहीतरी सोल्युशन द्या. ह्याच प्रश्नांची सोडव करत 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 म्हणजे जवळपास तुमचं टेनन्सी मॅनेजमेंट आलं आणि त्यानंतर होतं रिपेअर मेंटेनन्सच्या कंप्लेंट्स, की म्हणजे वाळवी लागण्यासारखे प्रकार किंवा वॉटरप्रूफिंगचे प्रकार किंवा एखादा चांगला पेंटर शोधणं. आणि काय होतं, NRI कस्टमर म्हटलं की आपल्या इथे 10 रुपयाची गोष्ट 100 रुपयाला विकली जाते. मग त्यांना असं होतं की यार ट्रान्सपरंटली आणि विश्वासाने हे काम कोण करून देईल. मग आम्ही लिगसी गार्डियनवरती आलो. अमेझिंग. तुम्ही जे उत्तर दिलं ते खूपच छान होतं. मला एक जस्ट प्रश्न पडलाय. लिगसी गार्डियन खूप इंटरेस्टिंग नाव आहे. सो तुम्ही कसं या नावापर्यंत कसे आलात? काय एक्झॅक्ट स्टोरी याच्या मागची? थँक्यू कॉम्प्लिमेंटसाठी. बेसिकली लिगसी गार्डियन मागलं थॉट पण आहे ना तेवढंच सुंदर होतं. प्रॉपर्टी ही तुमची लिगसी असते. आयदर मागच्या पिढीने तुमच्यापर्यंत पोहोचवली असते किंवा तुम्ही पुढच्या पिढीसाठी ती बनवत असता. आणि त्याचं पालकत्व किंवा म्हणजे त्याचं केअरटेकर ॲज अ गार्डियन म्हणून आम्ही काम करतो. सो तुमच्या लिगसीचे आम्ही गार्डियन आहोत. दॅट इज लिगसी गार्डियन. क्या बात आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो अमोल, तू जेव्हा सांगत होतास की आपण 3 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतो. एक टेनन्सी मॅनेजमेंट, सेकंड इज मेंटेनन्स, रिपेअर मेंटेनन्स आणि तिसरं म्हणजे डॉक्युमेंटेशन. येस. सो टेनन्सी मॅनेजमेंट म्हणजे फक्त भाडेकरू मिळवून देतो का एक्झॅक्ट काय प्रोसेस आहे? नाही. भाडेकरू मिळवणं ही फक्त एक स्टेप झाली त्यातली. रॅदर हा प्रवास तिथून सुरू होतो. भाडेकरू कोण असला पाहिजे या अपेक्षेपासनं आम्ही याची सुरुवात करतो, की आता प्रत्येकाची अपेक्षा वेगळी असते, की बाबा मला फॅमिलीच हवी किंवा मला बॅचलरच हवेत. त्या बॅचलरमध्ये सुद्धा तुम्हाला मुलं हवीत का मुली हवीत या क्वेश्चन आन्सरपासून तो प्रवास सुरू होतो. बरं यात मजा अशी असते, की काहींचं असं की बाबा 3 BHK आहे तर 3 बॅचलर असले पाहिजेत किंवा बाबा प्रत्येक रूममध्ये 2 ऑक्युपन्सी असले पाहिजे. सो आम्ही कंप्लीटली म्हणजे जसं आपण म्हणतो, की मार्केटमध्ये जो भाडेकरू भेटेल तो, का जो हवा आहे तो. सो आम्ही क्लायंट सेंट्रिक काम करतो, की क्लायंटला एक्झॅक्टली काय एक्स्पेक्टेड आहे, की त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कोण राहावं. सो या हिशोबाने तो प्रवास सुरू होतो. आणि मला सांगायला आवडेल, की म्हणजे आमच्याकडे जवळपास 15 ते 20 जणांची ओव्हर द लोकेशन्स पुणे PCMC कव्हर करतो आपण त्यात. रिटायर्ड प्रोफेशनल्सची टीम आहे. ओके. म्हणजे इथे तुम्हाला तो व्यक्ती वेल एज्युकेटेड, तुमची जी गरज आहे ती समजून घेणारा व्यक्ती असेल. तो तुमच्याशी गरज पडली तर मल्टी लँग्वेजमध्ये कम्युनिकेट करेल आणि त्याच पद्धतीचं तुमचं टेनंट शोधून देईल. सो दॅट उद्या जे अर्धे प्रश्न तयार होतात ती इथंच संपतात. हो, कारण ब्रोकर म्हटल्यानंतर एक टिपिकल येस, इमेज एक्झॅक्टली. येते, की गाडीवर फिरणारा, तोंडात पान, तंबाखू, गुटखा टाईपमध्ये आणि म्हणजे इरिटेट होणारा प्रकार असतो. त्यात रेसिडेन्शियल ब्रोकर म्हणजे सर्वात वर्स्ट. सो यामध्ये तुम्ही जे सांगितलं, की देअर आर रिटायर्ड प्रोफेशनल्स आहेत आणि येस, ते हे काम करतायत. सो येस. आय थिंक सो हे खूपच गेम चेंजर असेल ही हो. मूव्ह. आणि ह्याच्यात काय होतं ना, की आम्हाला प्रत्येक वेळी त्याच्यात लक्ष द्यायची गरज पडत नाही. कारण ते एवढे क्वालिफाईड आहेत, की ते बरोबर ती गोष्ट मॅनेज करतात. त्यानंतर जसं म्हटलं, की भाडेकरू शोधणं हा प्रवास झाला. त्यानंतर आपण ॲडव्हान्स रेंट हे कंपल्सरी केलेलं आहे, की प्रत्येक महिन्याचा ॲडव्हान्स रेंट हाच स्वीकारला जातो. त्यातही जर तुमच्या रेंटची तारीख ही 10 तारीख आहे, तर आपल्या ऑफिसमधनं टेनंटला रिमाइंडर जातं 5 तारखेला, 7 तारखेला दॅट युअर रेंट इज ड्यू. बरं, टेनंटनी ओनरला ट्रान्सफर केल्यानंतर सुद्धा त्याचा स्क्रीनशॉट आपल्याकडनं क्लायंटला जातो, की सर मेक शुअर दॅट यू हॅव रिसीव्ड द रेंट.
ओके ओके ओके. या फॉर्मॅटमध्ये जातो. त्यानंतर ह्याच्या पुढची स्टेप की आपण दर क्वार्टरली म्हणजे प्रत्येक 3 महिन्यांनी आपण प्रॉपर्टी इन्स्पेक्ट करतो, की प्रॉपर्टी दिली होती त्यावेळेस बाबा या भिंतीवरती खिळा ठोकलेला नव्हता आणि आता खिळा ठोकलेला आहे का? अच्छा. सो एव्हरी येस. 3 मंथ्स येस. तुम्ही ते चेक करता आणि ते येस. त्या ईच प्रॉपर्टी क्वार्टर वी डू ओनरला. द प्रॉपर्टी इन्स्पेक्शन. अरे वाह! क्या बात है. येस. आणि इथंच नाही थांबत, तर हे प्रॉपर्टी इन्स्पेक्शनचे फोटोज असतील, व्हिडिओज असतील किंवा त्याचा रिपोर्ट असेल, हा क्लायंटला अपडेट केला जातो. ओके ओके. म्हणजे याच्यात आता सध्या आपण ते ड्राईव्हवरती अपलोड करतो सो दॅट क्लायंट कॅन व्हेरिफाय एनी टाईम. अमेझिंग अमेझिंग. सो हे येस. प्रूफही राहतात. सो इव्हेंच्युअली जर एखादी गोष्ट त्यांच्या घरामध्ये त्यांच्या नकळतपणे घडत असेल तर त्यांना इझिली ती कळतेही. राईट. इव्हन बऱ्याचदा मी असं बघतो की फ्लॅट घेताना जेवढी लोक होती आणि त्याच्यानंतर तुम्ही अचानक व्हिजिट केल्यावर त्याच्यानंतर गाव अख्खा असतो तिथं. सो हा जो तुम्ही मुद्दा म्हटले ना, हे किस्सा घडतो. जसं आता आपण बघितलं की हे न्यू लीज झालं. हं. पण ज्यावेळेस काही प्रॉपर्टी ऑनबोर्ड होतात आणि तिथे एक्झिस्टिंग लीज असते, त्या केसमध्ये काय होतं, की जसं तुम्हाला सांगितलं की टेनंट आम्ही बघून देतो. पण जर एक्झिस्टिंग टेनंट असेल तर त्या केसमध्ये काय? तर इव्हन त्या टेनंटचं सुद्धा आम्ही बॅकग्राऊंड चेक करून घेतो, पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतो. आणि ज्या मोमेंटला आमच्याकडे ती प्रॉपर्टी ऑनबोर्ड झाली, त्याचं पूर्ण पिक्चरायझेशन केलं जातं, फोटो, व्हिडिओ शूटिंग. सो त्या केसमध्ये सुद्धा आपण ही सर्व्हिस त्या पद्धतीने कंटिन्यू करतो. त्या टेनंटला आधीची सवय असते की बाबा कोण येणार नाही, कोण जाणार नाही, कोण बघणारं नाहीये. बट हे त्याला क्लिअर कट कन्वे केलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑन पेपर होतात. या बाबतीत काही किस्सा आहे? कारण तुम्ही असं खूप स्पेसिफिक सांगितलं. सो एक इंटरेस्टिंग केस आहे. तर केस अशी की मुलाचे आई-वडील सीनियर सिटिझन आणि मुलगा यूकेला राहत होता. आता वृद्ध आई-वडील, बरं फ्लॅट कुठे आहे? तर आपल्या प्रभात रोडवरती. हं. त्यांनी एक पॅसिव्ह इन्कम म्हणून बाबा तो फ्लॅट घेऊन ठेवलेला आणि टेनंटला दिलेला होता. आई-वडिलांचं सहसा जाणं व्हायचं नाही हं. आणि बाबा 30th मार्चला तो फ्लॅट त्याचं रेंट ॲग्रीमेंट संपत होतं. तर ओके. त्यांनी बाबा त्याला सांगितलं की बाबा तुमचं रेंट ॲग्रीमेंट संपतंय, तुम्ही फ्लॅट खाली करा. त्यांनी बकायदा तो खाली केला, ह्यानं चावी आणून दिली वगैरे, वगैरे सगळं झालं. 7-8 महिन्यानंतर ते दाम्पत्य प्रभात रोडवरनं जात होतं. त्यांचं असं आलं की यार 7-8 महिने आले फ्लॅट बंद आहे, धूळ वगैरे लागली असेल तर आपण जरा जाऊन येऊ, चक्कर मारून येऊ आणि थोडी साफसफाई करून घेऊ. सरप्रायझिंगली रोहन ते ज्यावेळेस तिथं पोहोचले, दार उघडलं तर तोच भाडेकरू त्याच फॅमिलीसोबत तिथं राहत होता. मग ज्यावेळेस पोलिसांना वगैरे बोलवण्यात आलं, सगळं करण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी कबूल केलं, की साहेब मी ऑब्झर्व्ह केलं होतं, की तुम्ही कित्येक महिने इथे येतच नाहीत. त्यामुळे फ्लॅट खाली करायच्या आधीच मी डुप्लिकेट चावी बनवून घेतली होती. बापरे! तुम्हाला चावी दिल्यानंतर 8च दिवसांनी मी डुप्लिकेट चावीने परत इथे राहायला आलो. शिट. बरं तुम्हाला ह्याच्यावरती सांगतो, की हे दाम्पत्य दोघंही वकील आहेत. अच्छा. दोघेही एक क्रिमिनल लॉयर, एक सिव्हिल लॉयर. अरे बापरे! विचार करा. आणि ह्या केसमध्ये त्यांच्यासोबत असं होत असेल तर तर सामान्यांचं विचारायलाच नको. अगदीच, अगदीच, अगदीच. या टेनन्सी मॅनेजमेंटमध्ये तुम्ही भाडेकरू शोधून देणं, त्याचबरोबर भाडेकरूचं व्हेरिफिकेशन करणं किंवा 3 महिन्यात तुम्ही चेकिंग करता वगैरे ह्या गोष्टी आहेतच. राईट. पण जेव्हा काही सिच्युएशन्स अशा येतात जिथं सोसायटीमधून बोलवणं येतं किंवा सोसायटीमध्ये काही इश्यूज झालेत आणि तुम्हाला तिथं उपस्थित राहणं गरजेचं असतं. सो तिथं पण लीगसी गार्डियन जातीनं उभं असतं? येस, 100%. बेसिकली काय होतं ना, सोसायटी हा फ्लॅट ओनर आणि फ्लॅट ह्याच्यामधला दुवा असते. सो सोसायटीला स्किप करून चालत नाही आणि आपणही ती प्रॉपर काळजी घेतो, की आपलं एक असोसिएशनचं लेटर, की म्हणजे बाबा ह्या फ्लॅट ओनरची प्रॉपर्टी या मॅनेजमेंट कंपनीकडे आहे. असं एक लेटर त्यांच्याकडे असतं. आपले कम्युनिकेशन डिटेल्स असतात आणि दर 6 महिन्यात आपण सोसायटीच्या एजीएमला सुद्धा उपस्थित असतो आणि किंवा सोसायटीला काही इश्यू असेल, ते आपल्या रिप्रेझेंटेटिव्हला कॉन्टॅक्ट करतात. ओके. येस. ग्रेट. सो टेनन्सी मॅनेजमेंटबद्दल आपण बऱ्याच गोष्टी जाणल्या. बरोबर. पुढच्या काही विषयांमध्ये आपण त्याबद्दलही जाणून घेऊ. येस. पण मला तुम्हाला दुसऱ्या टॉपिकवर घ्यायचा आहे, जो थोडासा क्रुशियल टॉपिक आहे सगळ्याच लोकांसाठी जे पुण्याबाहेर राहतात आणि त्यांचे प्रॉपर्टीज Yes. पुण्यात आहेत, तो म्हणजे रिपेअर मेंटेनन्स. अगदी. अगदी छोटा विषय असतो आणि त्याच्यासाठी तुम्ही माणूस नाही बोलवू शकत. इथं तुमचं स्वतःच्या घरामध्ये छोटासा काय प्लंबिंगचं काम असेल, इलेक्ट्रिशियनचं काम असेल तर त्यासाठी लोक येत नाहीत आणि अशा केसमध्ये मग ही खूप क्रुशियल सर्व्हिस होते. सो ह्याबद्दल थोडं सांगा, इंटरेस्टिंग आहे. अगदी क्रुशियल आणि हा जिव्हाळ्याचा विषय असतो, की म्हणजे रोज तो प्रश्न भेडसावत असतो. रोज ती कंप्लेंट रेज होत असते. पण जसं तुम्ही सांगितलं, की छोट्या गोष्टींसाठी कार्पेंटर अवेलेबल होणं किंवा प्लंबर अवेलेबल होणं हे पॉसिबल होत नाही. लकीली आम्ही तेवढी टीम डेव्हलप केली आज आणि आज म्हणजे आपल्या ॲडवायझरी बोर्डवरती सुद्धा इंटिरियर डिझायनर आहेत, की म्हणजे एक्झॅक्टली काय स्वरूपाचं काम झालं पाहिजे आणि कसं काम झालं पाहिजे. सो म्हणजे अगदी तुमचं एखादा कढीकोंडा बसवणं आहे
तर एखादा स्विच बोर्ड नीट करणे किंवा वॉटरप्रूफिंग असेल, मेजर पेंटिंगचं वर्क असेल किंवा किचन ट्रॉलीज बसवणं असेल, या प्रत्येकाच्या आपल्या ऑनबोर्ड एजन्सीज आहेत आणि आपण हे काम त्या पद्धतीने करून घेतो. सो स्मॉल रिपेअर मेंटेनन्स हे बरेच जण एक्सक्लूड करतात आणि आपण हे आवर्जून आणि जातीने इन्क्लूड केलेलं आहे. ओके. येस. सो प्रॉपर्टी मेंटेन करत असताना बऱ्याचदा असं होतं की खूप छोटी कामं असतात आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही त्याच्यामध्ये सर्व्हिसेस देता, तुम्ही त्यावेळेला मेंटेनन्स येस. हे करता. पण हे मग प्रॉपर्टी ऑनबोर्ड करतानाच्या वेळेस असतं का इट इज समथिंग की तुमची सर्व्हिस जोवर चालू आहे तेव्हा कधीही तुम्ही अशा टाईपचे कॉल्स घेता? याच्यात बेसिकली आहे ना, ज्यावेळेस प्रॉपर्टी आपल्याकडे ऑनबोर्ड होते, त्यावेळेस आपण पूर्ण थरोली इन्स्पेक्शन करतो, की काय काय करण्याची गरज आहे. ह्याची एक छान इंटरेस्टिंग केस सांगतो तुम्हाला. युकेतले आपले कस्टमर आहेत आणि त्यांचा निगडी प्राधिकरणात फ्लॅट होता. लोकेशन एवढं चांगलं, पण तरी तो फ्लॅट कोणीच टेनंट घ्यायला रेडी नव्हतं. आणि ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आपल्याकडे ऑनबोर्ड झाली आणि त्यांचं आलं की यार अमोल देखिए ये फ्लॅट कोई भी ले नहीं रहा है. अँड वी आर क्युरियस की म्हणजे यार प्राधिकरणात कोण घेत नाहीये. 100% इट्स लाईक अ सो गोल्ड माईन. या सो वी वेंट थ्रू आणि मग आम्ही पाहिलं की हॉलची एक भिंत होती ज्याच्यात म्हणजे वॉटरप्रूफिंगचा एवढा इश्यू झाला की त्या फार पापुद्रे निघाले होते आणि ती रिपेअर केल्याशिवाय पुढं जाणं शक्य नव्हतं. प्लस फ्लॅट जुना असल्याने त्यावेळेस किचन ट्रॉलीज वगैरे असा प्रकार नव्हता आणि आज किचन ट्रॉलीज ह्या बेसिक नेसेसिटीजमध्ये झालेल्या आहेत. पण एवढंसं एक किचन ट्रॉली बसवायला किंवा एका हॉलची भिंत नीट करायला कोणी तिथं यायला रेडी नव्हतं. पण जसं तुम्हाला सांगितलं की स्मॉल रिपेअर मेंटेनन्स असो किंवा काही असो, आपण ते करून घेतो आणि आपण तो फ्लॅट व्यवस्थित लिटरली चकाचक करून घेतला आणि विदिन 15 डेज तिथं टेनंट ऑनबोर्ड झाला. ओके, Yes. क्या बात आहे. सो आणि नाईस. सो जेव्हा हे टेनंट तुम्ही ऑनबोर्ड करता अशा सिनारिओजमध्ये की तुम्ही म्हटलात 15 दिवसातच तुम्ही टेनंट ऑनबोर्ड केला. येस, सो अशा सिनारिओजमध्ये जेव्हा तुम्ही टेनंट ऑनबोर्ड करता तेव्हा प्रॉपर्टी ओनरला तुम्हाला काही स्पेसिफिक इन्सेंटिव्ह वगैरे त्या केसमध्ये पे करायचा असतो? अजिबात नाही रोहन. कारण हा माझा सर्व्हिसचा भाग झाला. त्यामुळे ह्याच्यावरती काहीतरी ॲडिशनल चार्ज करणं किंवा त्याचा काहीतरी इन्सेंटिव्ह घेणं, हा असा काही प्रकार आपण करत नाही. ओके, येस, ग्रेट. आणि सो त्यांचा जो रेग्युलर इयरली मेंटेनन्स आहे किंवा येस. तुमचं इयरली जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्या फीजमध्येच ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो ॲब्सोल्युटली. जे काही मेंटेनन्स किंवा रिपेअर होईल दॅट विल बी येस, अनदर चार्जेस आणि बाकी मग येस. तुमच्या रेग्युलर रिपेअर सर्व्हिस. मेंटेनन्स बट ऑब्व्हियस ते ॲट ॲक्चुअल होतं. बट ते मॉनिटर करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. सो इव्हन म्हणजे जसं तुम्ही म्हटले की टेनंट ऑनबोर्ड करणं ह्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस अजिबात नाही. रिपेअर मेंटेनन्सचं मॉनिटरिंग करणं ह्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस अजिबात नाहीत. जे आहे ट्रान्सपरंटली आपण करून घेतो. इव्हन रिपेअर मेंटेनन्सचा विषय निघाला म्हणून सांगतो की आपण जरी आपल्या एजन्सीज असल्या किंवा काही असल्या तरी आपण 3 बेस्ट कोटेशन घेतो. भले ते काम म्हणजे अगदी 5,000चं 10,000चं असलं किंवा 1-1.5 लाखाचं असलं तरीसुद्धा. आपण 3 बेस्ट कोटेशन घेतो. ते क्लायंटसमोर पुट करतो. त्यांना ते एजन्सीज काय आहेत हे समजून सांगतो. देन क्लायंट विल चूज whom to with go ahead with. ग्रेट, अमेझिंग. येस. आता बऱ्याच जणांच्या केसमध्ये असंही असतं की त्यांना प्रॉपर्टीमध्ये टेनंट ऑनबोर्ड नसतं करायचं. राइट. काही पर्सनल रिझन्स असतात, त्यांना परतही त्या प्रॉपर्टीमध्ये काही महिन्यांनी वर्षांनी यायचं असतं. सो ह्या केसेसमध्ये त्या प्रॉपर्टीचा मेंटेनन्स किंवा रिपेअर हे पण तुम्ही बघता आणि अशा Yes. टाईपच्या प्रॉपर्टीज तुमच्याकडे असतात का? आणि आजकाल आहे ना, हा ट्रेंडही आहे. म्हणजे जस्ट बिकॉज ती आपली पर्सनल प्रॉपर्टी आपण परत राहायला येणार आहे, हा एक पोर्शन आहेच. पण काही पोर्शन असंही आहे, की त्यांनी फक्त कॅपिटल ॲप्रिसिएशन व्हावं म्हणून ती प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली असते. की सो दॅट एक सर्टन पिरियड नंतर 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षानंतर ती प्रॉपर्टी आपल्याला विकता येईल. माझे एक कस्टमर आहेत. त्यांचा बालेवाडी एस्टेटला फ्लॅट होता आणि साहजिकच येणं जाणं नव्हतं वगैरे. आपल्याकडं प्रॉपर्टी ऑनबोर्ड व्हायच्या आधी त्यांच्यासोबत एक घटना झाली. म्हणजे घटनेचं निमित्त एवढं क्षुल्लक होतं आणि पण त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा होता. पालापाचोळा जमा होतो. पालापाचोळा जमा झाला आणि त्यानंतर जून-जुलैमध्ये मस्त पाऊस पडला. अच्छा, म्हणजे बाल्कनीमध्ये. येस, ॲब्सोल्युटली. हॉलच्या बाल्कनीमध्ये तो पालापाचोळा जमा झाला आणि जो पाणीचा फ्लो बाहेर जाण्यासाठी असतो तेच त्यांनी ब्लॉक करून टाकलं. ओके. पाणी साचत गेलं, साचत गेलं, साचत गेलं आणि एक मोमेंट असा आला की ते पाणी हॉलमध्ये झिरपलं. ओके. हॉलमध्ये सेमी फर्निश फ्लॅट होता. फर्निचर डॅमेज झालं. ती हॉलची वॉल डॅमेज झाली. तुम्हाला सांगतो एका त्या घटनेमुळे त्यांना जवळपास 2.5 ते 3 लाखाचं रिपेअर मेंटेनन्सचं काम करावं लागलं. अरे बापरे. ऑन द अदर हँड जर हीच प्रॉपर्टी आपल्याकडे ऑनबोर्ड त्यावेळेस सुद्धा झालेली असती, की आपण दर 2 ते 3 महिन्यांनी प्रॉपर्टी इन्स्पेक्शन करतो. जसं तुम्हाला आधीही सांगितलं, आपण प्रत्येक गोष्ट चेक करून घेतो. त्यानंतर इव्हन एव्हरी क्वार्टर जसं या स्पेसिफिकली वेकंट प्रॉपर्टीज असतात, ह्यांचं आपण डीप क्लिनिंग करून घेतो. सो दॅट ह्या अशा गोष्टी घडतच नाहीत. सो तू डीप क्लिनिंगचा विषय काढलास तर ह्याचबरोबर आपण फ्युमिकेशन असेल किंवा
पेस्ट कंट्रोल असेल, अशाही सर्व्हिसेस यामध्ये रेग्युलर बेसिसवर देतो? ही आजकाल सिटीमध्ये ना रोहन गरजेची गोष्ट झाली की म्हणजे आज आपलं सिवेज सिस्टम आहे, ड्रेनेज सिस्टम आहे किंवा बाकीचं नॉर्मल चालणारं कन्स्ट्रक्शन, याच्यामुळं या गोष्टी करून घ्याव्याच लागतात. आपण क्लायंटला ते सजेस्ट करतो, रादर इन्सिस्ट करतो की ॲटलिस्ट वर्षातून एकदा तरी पूर्ण डीप क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. बट ऑब्वियस आपल्याकडे त्याचे वेंडर्स आहेत आणि आपण त्यांच्याकडनं ते काम करून घेतो. ओके, ग्रेट. Yes. तू डॉक्युमेंटेशन जेव्हा म्हणतोस तेव्हा एक्झॅक्टली डॉक्युमेंटेशनमध्ये कुठल्या टाईपचे डॉक्युमेंट्स येतात आणि एखाद्या प्रॉपर्टीला काय काय टाईपचे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे? रादर मी म्हणेल की हा क्लायंटसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग असला पाहिजे, पण तो सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे. तुमच्या प्रॉपर्टीचा मूळ फाउंडेशन हे किंवा रादर त्याचा एक आधारस्तंभ, एक मुख्य पिलर येतो. त्या डॉक्युमेंटेशनवरती आज तुमची प्रॉपर्टी बेस करते. एक उदाहरण सांगतो, त्यातनं तुम्हाला लक्षात येईल. खऱ्या आयुष्यातलं उदाहरण म्हणतो आपण, की एक प्रॉपर्टी होती 2 BHK फ्लॅट चिंचवडमधला. तो विकायला काढला. गिराईकही ठरलं व्यवस्थित, जवळपास साधारण एक 75 लाखाला वगैरे तो फ्लॅटचा व्यवहार ठरला. जो फ्लॅट घेणार होता त्यांनी बँकेत लोनसाठी फाईल टाकली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं प्रॉपर्टी टॅक्सवरती नावच ट्रान्सफर झालेलं नाहीये. ओके. ठीक आहे, बँकेने क्वेरी काढली. बँक म्हटली बाबा ते नाव ट्रान्सफर करून आणून द्या, मग आम्ही लोन क्लिअर होईल आणि मग व्यवहार होईल. त्यांनी पण मूळ मालकाला येऊन सांगितलं की बाबा तुमचं असं असं नाव ट्रान्सफर झालेलं नाहीये. ह्यांनी त्यावेळेस धावपळ केली, पण बँक 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस याच्यावरती बँक काही थांबली नाही. बँकेने लोन रिजेक्ट केलं, व्यवहार कॅन्सल झाला. आपण अकाउंटच्या टर्ममध्ये ह्याला म्हणतो नोशनल लॉस ऑफ 75 lakhs रुपीज. हेच जर डॉक्युमेंट अपडेटेड असते तर तो व्यवहार थांबला नसता. आणि जसं आपण म्हणतो की आपल्याकडे तहान लागल्यावरती विहीर खाण्याची सवय असते, तसं ज्यावेळेस आपण प्रॉपर्टीचा एक तर व्यवहार होणार असतो किंवा ती मॉर्गेज ठेवायची असते किंवा ती रिडेव्हलपमेंटला जाणार असते, त्याच वेळी आपण डॉक्युमेंट्स चेक करायला घेतो. ऑन द अदर हँड हे डॉक्युमेंट्स ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी परचेस करतो त्याच वेळी हे सगळे डॉक्युमेंट्स तपासले पाहिजेत. आणि तुम्हाला एक सिंपल सांगतो, ज्यावेळेस आपण जमीन खरेदी करतो त्यावेळेस सातबारावरती नाव आपोआप लागत नाही. तलाट्याकडे जाऊन अर्ज करून ते बकायदा नाव सातबारावरती लावावं लागतं. तशीच प्रोसेस तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स असेल, MSAB असेल या केसमध्ये करावी लागते. सो एकूण हे किती डॉक्युमेंट्स आहेत ज्यांच्याकडे डॉक्युमेंट मास्टर लक्ष देतो? आयडियली 8 ते 12 डॉक्युमेंट्स तुमच्या प्रॉपर्टीच्या मास्टर फाईलला असले पाहिजेत. 8 ते 12? येस. दॅट इज अ बिग नंबर. या म्हणजे इट स्टार्ट्स विथ युअर सेल्स डीड, तुमचे चेन डॉक्युमेंट, तुमची एनए ऑर्डर, तुमचा सँक्शन प्लॅन, तुमचं कमिशन सर्टिफिकेट, कंप्लिशन सर्टिफिकेट, अलॉटमेंट लेटर, तुमचे युटिलिटी डॉक्युमेंट आले, त्यामध्ये तुमचं प्रॉपर्टी टॅक्स आलं, MSAB आलं, रादर तुमचं वॉटर बिल आलं काही केसमध्ये MNGLचं बिल येतं. त्यानंतर तुमची सोसायटीची NOC आली, तुमची बँक NOC आली. म्हणजे जर आपण बघायला जाऊ तर हा 10+ डॉक्युमेंट्सचा आकडा होतो. आणि ह्याच्यावरती काही डॉक्युमेंट्स असतात की ज्याची ओरिजिनल कॉपी नसेल तर त्याची कमीत कमी सर्टिफाईड कॉपी हवी. सर्टिफाईड कॉपी म्हणजे ट्रू कॉपी नाही की झेरॉक्स करून त्याच्यावरती ट्रू कॉपी मारले असं नाही. जी गव्हर्नमेंट ऑफिसेसमधनं आपण मामलेदार कचेरीतनं काढतो किंवा फोटोज इन्कोमधनं काढतो, या सर्टिफाईड कॉपीज तुमच्या फाईलला असल्या पाहिजेत. आणि हे सगळं काम डॉक्युमेंट असंच तुम्हाला करून देतं. ओके. येस. सो जे तुम्ही मेन्शन केलं होतं की आपण एक फाईल क्रिएट करतो, एक Yes. मास्टर फाईल क्रिएट Right. करतो. मास्टर फाईलमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स तयार करण्याची प्रोसेस असते? ॲब्सोल्युटली. म्हणजे ह्यालाच आपण कलेक्टिव्हली मास्टर फाईल म्हणतो, की ही मास्टर फाईल असली म्हणजे तुम्ही कधीही सांगा की तुम्हाला प्रॉपर्टीचा व्यवहार करायचा आहे किंवा काही करायचं आहे, ती फाईल, ते डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असतील. बरं, आपण इव्हन क्लायंटला पुढे जाऊन ही प्रोव्हिजन देतोय की हे सगळे स्कॅन डॉक्युमेंट एका पोर्टलवरती त्याच्याकडे अवेलेबल असतील. ही Okay. डोंट नीड टू फाइंड हिज हार्ड कॉपीज ऑर एनिथिंग एल्स. सो इट्स लाईक अ वॉल्ट फॉर हिम. Yes, डॉक्युमेंटेशनचं absolutely. वॉल्ट त्यांच्यासाठी Right. तयार होईल. ग्रेट. सो गव्हर्नमेंटच्या ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सशी डील करताना, कारण 12-13 डॉक्युमेंट्स म्हटल्यानंतर इट विल बी अ व्हेरी टीडियस आणि येस. रिजिड प्रोसेस, टाइम टेकिंग प्रोसेस. सो लिगसी गार्डियन एक्झॅक्टली यामध्ये किती दिवस लावतं किंवा ह्या टाईपच्या प्रोसेसेसला काय वेळ लागत असतो? तुम्ही बघायला जाल ना, जसं तुम्ही म्हटले की ही एक टीडियस प्रोसेस असते आणि तेवढीच कॉम्प्लिकेटेड पण असते. ही समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण डिपार्टमेंट वेगळे आहेत. म्हणजे जसं आता तुमचं कॉर्पोरेशन येतं, त्यानंतर तुमचं टाउन प्लॅनिंग येतं किंवा तुमचं तलाठी तहसील येतं. अनेक डिपार्टमेंट याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटची काम करण्याची पद्धत वेगळी असते, त्याचे फॉर्म्स वेगळे असतात. मराठी भाषा समजून घेण्यापासून ते आहे त्या पद्धतीत ते सबमिट करणं आणि त्यानंतर त्याचा फॉलोअप घेऊन ते कंप्लीट करून घेणं, ही पूर्ण जबाबदारी आपण पार पाडतो. आणि या कामांमध्ये आपण लिटरली सेकंड जनरेशन आहोत. म्हणजे माझ्या वडिलांपासून हे काम चालू आहे. त्यामुळं हे गव्हर्नमेंट कामं समजून घेणं आणि त्या पद्धतीने ते पूर्ण करणं, हे आपण अगदी व्यवस्थित करतो. आणि ह्याची पूर्ण इन हाऊस टीम आपल्याकडे आहे. म्हणजे Okay. आपल्याकडे 8 लॉयर्स आहेत ऑन बोर्ड. जवळपास आपली 15 जणांची लायझनिंग टीम आहे, जी वेगवेगळे डिपार्टमेंट कव्हर करते. ओके.
सो येस. मला एक अजून ह्यामध्ये प्रश्न असा होता, की तुम्ही म्हणालात, की आपल्याकडे ह्या सगळ्या साधन सामग्री आहेत, की येस. ज्यांचा वापर करून आपण अ, ही प्रोसेस जास्त सुकर करतो. बरोबर. पण हे करत असताना लिगसी गार्डियन जेव्हा क्लायंट्सला अश्युरिटी देत आहे किंवा बरोबर. लिगसी गार्डियन सांगते, की आम्ही हे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स कंप्लीट करून देतोय. सो ह्याच्यामध्ये टाईम जो जातोय, ह्याला तुम्ही कशा पद्धतीने स्ट्रक्चराइज केलेलं आहे? राइट. याच्यात काय होतं ना रोहन, की प्रत्येकाची फाईल टू फाईल केस वेगळी असते. काही ठिकाणी सिंगल ओनर असतो, म्हणजे डायरेक्टली बिल्डरकडनं तो फर्स्ट ओनर असतो. काही ठिकाणी ही प्रोसेस सेकंड ओनर, थर्ड ओनर ह्या पद्धतीत असते. काहींचं प्रॉपर्टी टॅक्सवर अपडेट झालेलं असतं, काहींचं नसतं झालेलं. सो फाईल टू फाईल डिफर करतं. बट 15 दिवसापासून ते 3 महिन्यापर्यंत आपण हे पूर्ण मास्टर फाईल कंप्लीट करून घेतो. ओके. येस. यामध्ये मी एक सांगू शकतो तुम्हाला. आता जसे आमचे एक बिझनेसमॅन क्लायंट होते, की त्यांच्या जवळपास पुण्यात एक 7-8 प्रॉपर्टीज होत्या आणि सरप्रायझिंगली त्या 8 प्रॉपर्टींपैकी एकाही प्रॉपर्टीचं डॉक्युमेंटेशन झालेलं नव्हतं. अरे म्हणजे बापरे! ओके. प्रॉपर्टी टॅक्सवरती, एम-एस-सी-बीवरती नावच ट्रान्सफर झालेलं नव्हतं. हं, 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 हं. त्यातली एक प्रॉपर्टी जी होती, ती सोसायटी निघाली रिडेव्हलपमेंटला हं. आणि त्यांनी सांगितलं, की "बाबा आपण रिडेव्हलपमेंटला जातोय, तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा." काय आहे, काय नाही. आणि त्यावेळेस कळलं, की बाबा ह्याच्यावरती तर नावं ट्रान्सफर झालेली नाही. आता कितीही तुम्ही ठरवलं, तरी ते काही 2-4 दिवसात तर काम होत नाही. बट ट्रस्ट मी रोहन, 15 दिवसात आपण प्रॉपर्टी टॅक्सवरती नाव अपडेट करून घेतलं. ओके. येस. ग्रेट, ग्रेट. की म्हणजे तेवढा फॉलोअप आणि तेवढे डॉक्युमेंट्स आपण कलेक्ट करून, जे नव्हत्या त्या सर्टिफाईड कॉपीज काढून आपण ते नाव ट्रान्सफर करून घेतलं. बऱ्याचदा असंच होतं, की मल्टिपल प्रॉपर्टीज आपण घेऊन टाकतो. पण त्यांचं हे ड्यू डिलिजन्स होत नाही किंवा हं. त्याचं डॉक्युमेंटेशनचे काम कंप्लीट होत नाही. आणि मग ज्यावेळेस असं पार आपल्या गळ्याशी येतं, त्यावेळेस मग अशी ही फायर फायटिंग करावी लागते. डॉक्युमेंटेशनला धरून पुढचा एक असा अजून एक प्रश्न होता, की बऱ्याचदा काही मिसहॅपनिंग्ज घरात होतात. राइट. डेथ सिनारिओज असतील किंवा ह्या ह्याच्यामध्ये येस. जिथं तुमची प्रॉपर्टी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होणार आहे. तर बरोबर. आपण ह्या पण सिनारिओजमध्ये काही हे येस. करतो का आपण त्याला एक्सटर्नल काही सपोर्ट नाही, करतोय? याला बेसिकली आपण वारस नोंद म्हणतो. हं. आता एक अशीच म्हणजे ज्याला आपण अप्रिय घटना म्हणतो, की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. अशीच एक घटना घडली होती. ज्यावेळेस ते क्लायंट आमच्याकडे आले, की "बाबा हे असं-असं झालेलं आहे." त्यावेळेस आमच्या लक्षात आलं, की ह्या 3 जनरेशनपासूनच्या वारस नोंद पेंडिंग होत्या. की म्हणजे आजी-आजोबांचं नाव होतं. आज ह्यांचे वडील हयात नव्हते, पण प्रॉपर्टीवरती आजही आजीचं नाव होतं. हं, हं, आणि हं. माझ्याकडे नातू बसलाय, की ज्याचं स्वतःचं वय 45-50च्या घरात आहे आणि प्रॉपर्टीवरती नावच ट्रान्सफर झालेली नाहीयेत. अरे बापरे! या सगळ्यांचे डेथ सर्टिफिकेट कलेक्ट करणं, त्याची वारस नोंद करून घेणं, त्यांची वंशवेळ लावणं आणि मग प्रॉपर्टी आज घडीला नातवाच्या नावावरती लावणं, हं, ही हं, हं. पूर्ण प्रोसेस जवळपास ज्याला कमीत कमी 6 ते 8 महिने लागले असते, ते आपण 2 ते 2.5 महिन्यात कंप्लीट करून घेतली. ओके. सो बेसिकली तुमची खरेदी नोंद असेल, तुमचं वारस नोंद असेल किंवा तुमचे जुने दस्त शोधणं असेल, हे कंप्लीटली कामं आपण करून घेतो. इव्हन रोहन आपल्याकडे ए-टी-एस आणि सेल डीड म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड याला इक्विव्हॅलंट समजलं जातं, की जे नसतं. आधी चालायचं. आधी ॲग्रीमेंट टू सेलला इक्विव्हॅलंट महत्त्व दिलं जायचं. त्याचा सेल डीडमध्ये इफेक्ट व्हायचा, नाव ट्रान्सफर व्हायचं. पण आज ते होत नाही. बऱ्याचदा असं होतं, की ॲग्रीमेंट टू सेल झालं, नोटरीचे शिक्के वाटले. आपल्याकडे मिसकन्सेप्ट असा आहे, की बाबा स्टॅम्प पेपर लागलाय आणि कुठेतरी आपण सह्या केल्या आणि त्याच्यावरती ठपाठप सरकारी शिक्के पडलेत, की म्हणजे आपलं दस्त झालं. हं. नाही. जोपर्यंत आता तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये जात नाही, तुमचं बायोमेट्रिक होत नाही किंवा तुमचा फोटो क्लिक केला जात नाही आणि सेल डीड होत नाही, तोपर्यंत ती प्रोसेस कंप्लीट झालेली नसते. ओके. म्हणजे मोशी साईडला एका लँड डेव्हलपरनी एकच प्रॉपर्टी 2 जणांना विकली. अच्छा. त्यातले एक कस्टमर माझ्याकडे आले, की "बाबा माझं नाव सातबाऱ्यावरती का लागलं नाहीये?" आणि मग ज्यावेळेस आम्ही स्क्रुटिनी केली, त्यावेळेस कळलं, की ह्यांच्याकडे तर फक्त नोटरी केलेलं ॲग्रीमेंट टू सेल होतं. हं, हं, लक्षात हं. घ्या, नोटरी केलेलं ए-टी-एस होतं आणि त्यांना वाटलं होतं, की ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. ओके. ऑन द अदर हँड ही हॅड पेड ॲडव्हान्सेस. आणि लोकांना खूप गोष्टी माहितीच येस. नसतात. कारण सामान्य हां. माणसांना हा म्हणजे प्रॉपर्टी विकत घेणं किंवा ह्या 100% असं काही रेग्युलर गोष्ट हो. नाहीये. सो त्यांना ह्या प्रॉडक्ट्स माहितीच नसतात, की इथं काय प्रोसेस आहेत, काय एक्झॅक्टली. दस्तावेज लागतायत. काय होतं ना, कायदा हे म्हणतं, की माहीत नाही, ही पळवाट होऊ शकत नाही. हं. हे बाय डिफॉल्ट आहे. हे तुम्हाला करून घेणंच आहे. तुमचं नाव ट्रान्सफर झालंच पाहिजे आणि तुमच्याकडे मास्टर फाईल तुमची असलीच पाहिजे. बट येस, वी आर देअर टू होल्ड देअर हँड अँड वी आर देअर हेल्पिंग हँड. अमेझिंग, अमेझिंग. येस. थँक यू अमोल. तू आज जी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली प्रॉपर्टीबद्दलची, लिगसी गार्डियन काय करतं ह्याबद्दलची, येस. ही खूपच इंटरेस्टिंग होती, इन्साइटफुल होती. याचा नक्कीच फायदा आपल्या
एकूण सगळ्या लिसनर्सला होणार आहे, व्ह्युअर्सला होणार आहे. आणि आय एम 100% शुअर प्रत्येकजण त्यांच्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आज नक्की चेक करणार आहे की आपल्या प्रॉपर्टीसोबत होतंय काय आणि आपण या रेग्युलरमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर कसे पडू शकतो. सो वन्स अगेन व्हेरी मच thankful to you for coming on this podcast and talking to us on various different things. Hopefully आपण परत लवकरच वेगवेगळ्या अजून नवीन विषयांना घेऊन येऊयात, कारण माझ्या मते हा विषय इतका इझिली आणि इतका सहज संपणारा नाही. सो थँक्यू वन्स अगेन. नक्कीच भेटूयात लवकरच. येस, थँक्यू सो मच.